जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. बरेच प्रश्न आहेत, जमतील तेवढे बघू. उरलेले पुढच्या वेळेला. प्रपंचाची सर्वतोपरी इतिकर्तव्य पूर्ती झालेली आहे असं वाटलं. आता उठाउठी मरण व मोक्षप्राप्ती होण्यासाठी कोणती उपासना करावी याबद्दल मार्गदर्शन व्हावं. आपलं काही मार्गदर्शन वगैरे करण्याचा हेतू नाही, थोडीफार चर्चा, थोडीफार दिशा, अशा गोष्टी आपण पाहतो. तर दोन गोष्टी आहेत. पहिल्यांदा की कर्तव्य पूर्ती झाली आहे, सर्वतोपरी कर्तव्य पूर्ती झाली आहे असं वाटतं. तिथं थोडी मला शंका आहे, ती उपस्थित करून मग पुढे जातो. कारण आपली कर्तव्य झाली असं आपल्याला वाटत असतं, हे लक्षात घेऊन याचा विचार करायला पाहिजे. खरीच झाली आहेत की नाही अशी काही कुठं रे ओढलेली नाही किंवा सांगितलेलं नाही की अमुक झालं म्हणजे किती कर्तव्य झालं. कल्पना आहेत, सर्वसाधारण आहेत, त्या बरोबर आहेत. काय बाबा घर झालं, काय ते मुलंबाळा झाली, नातवंड झाली वगैरे वगैरे, हे काय आपले नेहमीच्या कर्तव्यात मोडणाऱ्या गोष्टी आहेत त्या झाल्या म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपलं इथे कर्तव्य झालं. पुढचं त्यांनी विचारलं ते बरोबर आहे की त्यामुळं आता ह्या दोन गोष्टींचा, मृत्यू मोक्ष या गोष्टींचा विचार करावा, त्याच्यासाठी कोणती उपासना करावी ते वाटतं. ही चांगली गोष्ट आहे अत्यंत. फक्त हे कर्तव्याचं जे प्रकरण आहे ते आपल्या त्या पूर्वकर्मांचा परिणाम आहे, आत्ताच्याही कर्मांचा परिणाम आहे. मुलगा करता होतो किंवा मुलगी सासरी जाते, काय आपल्याला असं वाटतं की आता आपलं कर्तव्य झालं, काय नातवंड झालं, ठीक आहे कर्तव्य झालं. पण काय प्रसंग घडतात आपण पाहिले असतील, म्हणजे प्रत्यक्ष अनुभवले असतील अनेकांनी, की आता आपली त्या काय मुलाची नातवंडाची जबाबदारी आता ती त्या मुलाची आहे असं म्हणून आपलं कर्तव्य झालं म्हणून बाजूला व्हावं, किंवा आता ती मुलगी सासरी गेलेली आहे आणि आता ते पाहतील असं म्हणून बाजूला व्हावं. तर काहीतरी आघात होतात, उलटंसुलटं काहीतरी गणित होतं आणि ते मुलगा बाजूला जातो आणि नातवंड सांभाळायची वेळ येते. दुर्दैवाने जातो, कशाही याने जातो, काही कारणाने असं होतं, दूर जातो म्हणून होतं, काहीतरी होतं. आणि आता मग कर्तव्य सुरू आहे का नाही, इति कर्तव्य म्हणायचं का नाही, काय ते असे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे तो नातवंडांच्या रूपाने पुन्हा नवीन प्रपंच सुरू होतो, म्हणजे तो करावा लागतो. बरं, त्यात तसं आपण टाळू शकत नाही, कारण ते जबाबदारी तशी आपली आहे, खरं आहे. मुलगी जाते, सासरी म्हणून जाते, लग्न करून सगळं करून झालं, आपलं काम झालं असं वाटतं. काहीतरी त्यांचं अलीकडे तर फार सोपं झालं आहे काम. मतं निर्माण होतात की काय असं वाटतं मला अलीकडे, की ते मतभेद पहिल्यापासून लहान लहान मुलांसुद्धा मतभेद लगेच पुढे मोठी झाली की आणखीन त्याची तीव्रता वाढते. मग एकदम पटतं असं वाटतं, एकदम पटत नाही असं होतं वगैरे वगैरे. आणि आता फार थांबायला कोणाला वेळ नाही. पूर्वीसारखा समजूत किंवा
शांततेनं घेणं, वर्षानुवर्ष तसंच राहणं, ते गोष्टी पुलावून करणं आपल्या भाषेमध्ये आजच्या, अशी आता सवय राहिली नाही. काय असेल ते एकदम कायदेशीर होतं आणि येतं परत प्रपंच आपल्या वेळात. आणि मग पुढे काय, मग आता ते इथे कर्तव्य झालं होतं, त्याचं काय झालं, पुन्हा आता काय ते करा, ते निस्तरा, पहिलं नवीन काय ते बघा, व्याप लागतो. लागू नये पण होतं, अशा गोष्टी होतात. आणि असं काहीतरी आपल्याला नक्की प्रपंच कधी थांबतो आणि कधी थांबेल हे सांगता येत नाही. कर्तव्य कधी थांबतील काही सांगता येत नाही. तेव्हा असं समजावं, आपण समजून राहावं. याचा संबंध पुढच्या उत्तराशी आहे म्हणून सांगितलं की उजाडलं, आपल्या पोटातले कावळे चहा कॉफी असं ओरडतात ना काहीतरी. उजाडलं काय पाणी म्हणत असतील, काही ते तांब्यातलं पाणी वगैरे पितात, तांब्यातलं पाणी तसं म्हणत असतील फार तर कावळे. काय म्हणतील सांगतात, ते म्हणतात काहीतरी, उठले की सुरू झालं. ते जोपर्यंत ते म्हणतायत आणि जोपर्यंत आपल्याला हे पाणी द्यावं लागतं आहे, हे चहा कॉफी काय ते करावं लागतं आहे, हे द्यावं लागतं आहे, तोपर्यंत काही प्रपंच संपला असं म्हणण्यात काय अर्थ नाही. काय कर्तव्य उभं राहील 10 मिनिटांनी हे सांगता येत नाही. तर हे असं सगळं गणितच असं आहे. म्हणजे खरोखर आपला विमा उतरायचा, तो पत्नीला मुलाला ते पैसे मिळायचे. पण मी असे कित्येक प्रसंग पाहिले की तेच मुलासाठी करायचं. म्हणजे महाराज खरं हे उपासनेबद्दल बोललेत, तर तेच मुलाचे पैसे आपल्याला घ्यायची वेळ येते, नातवंडाने द्यायची वेळ येते, हे प्रसंग घडलेले बघितलेत. म्हणून इथे कर्तव्य वगैरे काही समजू नये, आजचं कर्तव्य झालं असं समजावं आणि उद्या पुन्हा कर्तव्याला तयार असावं. आणि हे का सांगितलं तर कर्तव्यामध्येच उपासना करायची आहे. आता कर्तव्य झाली आणि आता मी उपासनेला, असलं काही कल्पना करण्यात अर्थ नाही. ही इतके त्याच्यात लूपहोल्स आहेत. हे मी फक्त वेळेच्या अभावी 1-2-4 सांगितले, पण असे खूप लूपहोल्स याच्यामध्ये आहेत. त्यामुळे यातच मला उपासना करायची, ते कर्तव्यच आहे. प्रपंचाचं कर्तव्य म्हणून काही वेगळं आहे आणि ते संपणार. आणि आता माझा परमार्थाचा काय तो प्रवास सुरू होणार आणि ती काय ते आता म्हटलं तसं यांनी काय उठाउठी मरण मोक्षप्राप्ती वगैरे व्हावी असं वाटतं. हे बरोबर आहे, असंच व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. उठाउठी मरण, कोणाला त्रास न होता वगैरे आपला कोणापासून त्रास नको वगैरे असं वाटतं. हे सगळं खरं आहे, पण ह्याची मर्यादा लक्षात ठेवावी की ह्याची म्हणून वेगळी अशी वेळ येणार नाही. किंवा आता जसं रिटायरमेंट आहे, बाबा काय साठी झाल्यावर नाही ते ठेवत पडे, त्या दुसऱ्या दिवशीपासून आता आपलं काहीतरी नवीन जीवन सुरू झालं. तसं कधी नवीन जीवन सुरू होणार, 55व्या वर्षी, 60व्या वर्षी, 40व्या वर्षी, कधी काही हे सांगता येत नाही. त्या आपण आपली उपासना त्याच्याबरोबरच करावी. ती इथं कर्तव्य झाले असतील नाही तर नसतील, ते बाजूला करण्यासाठी केवळ ही कल्पना सांगितली की हे झाल्यानंतर ते असं नाही, हे असतानाच ते असं खरं म्हणजे आहे. आता ठीक आहे, आपल्या कमी जास्त मागे पुढे लक्षात आला असू शकेल, ज्यावेळी लक्षात आलं तिथून का होईना, पण प्रपंच कर्तव्याचा भाग म्हणूनच या मृत्यूचे आणि या हे उठाउठी मरण मोक्षप्राप्ती हे जे काही विचार आहेत ते त्याच्याबरोबरच सुरू करावेत. म्हणजे ते काय कर्तव्याचे व्हायचं ते होईल, ते करावंच लागेल. कुणी दारात उभं राहिलं, तहानेला आहे, मनुष्य येऊन बसला तर पाणी द्यावंच लागेल. कर्तव्य आहेच आपलं, ग्रस्त म्हणून लागलंच. किती वय झालं म्हणून काही त्याला पाणी देत नाही म्हणून सांगता येत नाही, पाणी आपण उठून देतोच. म्हणजे हे कर्तव्य कधी संपेल हे सांगता येत नाही. त्यापेक्षा आपण आपली ती मोक्षप्राप्तीची तयारी सुरू करावी हे चांगलं. त्यामुळे काय येईल आणि कर्तव्याचं संपेल ते सांगता येत नाही. तर फक्त ठीक आहे, कर्तव्य संपत नाहीत असं जे मी म्हटलं, त्याची दुसरी बाजू पण बरोबरच सांगून ठेवतो की किती कधी पूर्ण होतात हे सांगता येत नाही. तेव्हा त्याच्यातली बारका ओळखून असावं की खरोखरच कर्तव्य आहे का आपली आसक्ती आहे हे ओळखून राहावं. हे पण तितकंच आहे, कारण त्याही अर्थाने कधी संपत नाही. काहींचं समजून राहावं. कर्म ओढवून घेऊ नयेत. ओढवून घेतली की किती कर्तव्य राहत नाहीत, वाटायला आले की कर्तव्य ठरतात, ओढवून घेतली की कर्म ठरतात, कर्म बांधक होतात. तेव्हा मुलाचं करावं म्हणजे थोडक्यात, आणि नातवाचं त्याला करू द्यावं. कठीण आहे ते. मी म्हणलं असलं तरी सुद्धा म्हणायला सोपं वाटतं, पण त्याचं त्याला करू द्यावं. आणि नसेल तर आपण आहोत असं. तेव्हा हे एक. आता मृत्यू दुसरा त्यातला भाग होता तो. हा खास प्रारब्ध, निसर्ग आणि परमेश्वर यांचा प्रांत आहे. त्यामुळं नक्की काय करावं असं विचारलं आहे म्हणून नेमकं सांगतो. आणखीन एक प्रश्न याच संदर्भात, मृत्यू संदर्भात हे पुढे आहे, तेव्हा आणखीन थोडं त्याचं तपशिलात विचार आहे. तर त्यामुळं त्यांचा प्रांत असल्यामुळं तिथं आपली सत्ता चालत नाही.
म्हणून प्रार्थना चालते. जिथे सत्ता चालत नाही तिथे प्रार्थना चालतात. सत्ता चालते तिथे सत्तेनं करेल मनुष्य, पण सत्ता चालत नाही तिथं काय करेल? तर तिथं शरणागती पत्करेल, प्रार्थना करेल. हे मार्ग त्याला असतात. मार्ग हा आहेच. तसा प्रार्थनेचा मार्ग आहे. आपण मागे ईशावास्य पाहिले, आपल्या लक्षात असेल. ईशावास्य 18 मंत्रांचं आहे. आपण तसं मंत्रसुद्धा आपण म्हणतो, कळायलाही सोपं आहे. त्यात हे सगळं जीवन त्यात आलेलं आहे. तर नुसते जरी मंत्र म्हणत राहिलं रोज तरी सगळं त्यात येतं. जाणं त्या अग्नीतून आम्हाला भोगण्या फला वगैरे स्वच्छ सगळं आलेलं आहे. तर काय करावं? तर असं आपल्याला काय स्वतःला मनाला वाटत असेल तर आता जे म्हटलं इथं तशी प्रार्थना परमेश्वराला जरूर करावी. आणि त्याच्याबरोबर हे ईशावास्य वगैरे म्हणावं. काय 18 मंत्राचं तर काम आहे. त्यातल्या त्यात सममंत्र आहेत, मराठीत आहेत, त्याचा तर प्रश्नच नाही. आणखीन सोपे, कळायलाही सोपे, अर्थातही उतरता येतं आणि त्याचा परिणामही आपल्या चित्तावर चांगला होतो. तर हे एक भाग. आता विचाराने जर आपल्याला जायचं असेल म्हणजे कुठं मृत्यू शांतपणे येणं हा जो एक मुद्दा यात उपस्थित केलेला आहे त्याबद्दल सांगतो. तेव्हा उठावठी यावा, शांतपणे यावा, हे जर सगळं वाटत असेल तर एक 2 मार्ग आहेत, 3 मार्ग आहेत. अगदी नेमकं सांगायचं तर एक 3 सोपे मार्ग आहेत. एक स्वतः निर्वैर असावं. हे अनुभवाने बघण्यासारखं आहे. अनुभवाने ठरवा. निर्वैर असणं, निरपेक्ष असणं आणि स्मरणात राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणं भगवंताच्या, हे चांगल्या पद्धतीनं मृत्यू येण्यासाठी चांगले मार्ग आहेत. निर्वैर असणं, काही म्हणत कोणाबद्दल असू नये वैर. हे एक. निरपेक्ष असावं, काही आपली अपेक्षा नाही, म्हणजे ती इथं पण लागू होते. त्यामुळे कसं यायचं तसं त्याला येऊ दे, ते तसं असावं. तेव्हा एक 3 मार्ग. आणि जास्तीत जास्त जेवढं म्हणून भगवंताच्या स्मरणात राहता येईल तेवढं राहावं. किती राहता येईल सांगता येत नाही. जेवढं कोणाची कशी कुवत असेल तसं त्याने राहावं. तेवढा मृत्यू सुकर होतो, एवढं शक्य आहे. आता हा प्रांत मी म्हटलं तसं निसर्ग, प्रारब्ध, परमेश्वर यांचा प्रांत आहे. तिथं प्रार्थना चालेल, पण मोक्षाला मात्र प्रयत्नच पाहिजेत. तिथे प्रयत्नांचा प्रांत आहे. तर तिथं काही दैवाचं हे नाही. मृत्यू या पद्धतीने ते त्या पद्धतीने कशा तरी येईलच. त्यामुळे तो नक्की आहे, मोक्ष नक्की नाही आहे. त्यामुळे त्याच्यासाठी प्रयत्नांची गरज आहे आणि तो आपल्यावर सोडलेला आहे. आपल्याला सर्व त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी देऊन आपल्याला तो आपल्या हाती सोपवलेला आहे. तेव्हा आता तो आपणच गाठायचा. तेव्हा त्यासाठी मात्र प्रयत्न. तिथे काही प्रारब्ध वगैरे नाही. प्रार्थना भाग आहे, पण तो मोक्षसुद्धा आपल्या हाती ठेवला आहे. तो यावा यासाठी अगदी थोडक्यात काय करता येईल तर आपले प्रारब्ध टाळू नयेत, म्हणजे मोक्ष लवकर येतो. मोक्षप्राप्ती लवकर व्हायची असेल तर वाटायला येतं ते मनुष्याला शक्यतो नको असतं. ते पळण्यात वेळ जातो. असं काही पळू नये. माणसांपासून पळू नये, प्रसंगापासून पळू नये, काय कशाही पासून. कारण ती येतात त्याच्याबद्दल बोलतो. आपण अगदी आमंत्रण दिलं असलं, ना आलं असलं कोणतं ते तुमचं काम आहे. ते कर्तव्य करायचं की नाही तुम्ही ठरवा. पण जे कर्म दारात उभं राहतं, जे माणूस वाट्याला येतं, जी परिस्थिती वाट्याला येते, ते जी वाट्याला, म्हणून आपण त्याला प्रारब्ध असं म्हटलं. तो आहेच. प्रारब्धावरही पुन्हा विचारलंच आहे, तेव्हा आणखीन घेऊ. तर कुठलंही प्रारब्ध न टाळणं हा मोक्षाचा एक चांगला सोपा मार्ग आहे. येईल ते स्वीकारता. स्वीकारलं की संपतं ना. ते पानात जर वाढलेलं संपवलं तर ताट मोकळं होतं ना, म्हणजेच मोक्ष आहे. तेव्हा पानातलं वाढलेलं बाजूला करायचा प्रयत्न केला, नको नको म्हणायचं केलं तर हमखास आग्रह होतो त्याचा. तसलं ते मागं लागतं. माणसं म्हणा, घटना म्हणा, काय गाव म्हणा, अमुक म्हणा, तर ते हमखास तिथं जावं लागतं. या गावी जायचं नाही म्हणली त्याच गावी जायचं काम निघतं नेमकं. तर काय करणार त्याला? या माणसाला भेटायचं नाही म्हटलं तर त्याच माणसाकडे काम निघतं. तर त्यापेक्षा सरळ त्याला भेटावंच. म्हणजे एक विषय म्हटला त्यातला. प्रारब्धाचा निदान समजा एखादीच भेट व्हायचं प्रारब्ध असलं होऊन जाईल एकदा ना, कशाला टाळा त्याला. तर अशा मार्गाने हे या अर्थाने प्रारब्ध न टाळणं म्हणजे हा एक त्याचा एक मार्ग म्हणून. त्यानंतर ही प्रारब्ध ज्यातून निर्माण झाली ती परत निर्माण होऊ नयेत म्हणून आत्ताची कर्म सावधानपणे करणं. आत्ताची सावधानतेने केलेली असली, ज्या कर्मातून मनुष्य अलिप्त आहे त्याचे परिणाम त्याला चिकटत नाहीत. कर्मात आहे पण अलिप्त आहे तर त्याला परिणाम चिकटत नाहीत. आणि म्हणून मग पुढची जी मोक्षाची अडचण आहे ती निर्माणच होत नाही, कारण मोकळाच आहे आधीच. असा मोकळा असणं
हे आपल्या हातात आहे. आणि त्यासाठी आहे सराव आहे, कठीण आहे, अडकायला होतं कर्मामध्ये, गुंतायला होतं. ही गोष्ट हे मनाचे कार्यक्रमच आहेत. त्याचं कामच बांधून ठेवणं हे आहे. पण आपण निसटून जाणं हे आपलं कर्तृत्व आहे. तर ते कर्तृत्व करायला या मोक्षाच्या बाबतीत संधी आहे, ते आपण घ्यावी. निरीच्छता ही एक साधनेचा भाग आहे. तेव्हा एक साधना म्हणून निरीच्छ असावा. जो निरीच्छ असतो त्याला मोक्ष साधतो. नेईल निरीच्छता भवपार आपलं ते पदामध्ये आहेच. तीसुद्धा आपल्याला जितकी इच्छा बाळगाल तेवढे बंधनात पडाल. पण ते तर काही पुऱ्या होणार नाहीत. एकट्याच्या इच्छा पुऱ्या करायचं तर सगळ्या जगाचं काय करायचं? बाकीच्या आपले जर सगळंच पुरं करायचं ठरवलं तर परमेश्वराने बाकीच्या एवढ्या कोट्यावधी लोकांचं काय करायचं? त्यामुळे पुरं होणार नाही. हे एक गणिताने सत्य आहे. मी माझं सगळं पुरं झालं असं होणार नाही. त्याचं त्याला आठवलं नसेल काहीतरी, असं म्हणा. फार तर पुरं झालं असं वाटलंच क्षणभर, काहीतरी राहिलं असेल, आठवायचं राहिलं असेल, नंतर आठवेल, उद्या आठवेल, हां हे राहिलं व्हायचं असं. तर तसं होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते होणार नाही. गणितानेच ते एक सुख, महाराज जसं म्हणायचे, प्रपंचात एक सुख, त्याला 5 वाटेकरी. प्रपंच 5 5 वाटेकरी. मग एकट्याच्या वाट्याला ते पूर्ण कसं यायचं? येत नाही. ते आपल्या व्यवहाराने कळतं ना. ऑफिसमध्ये एक माणूस आहे, सगळ्या माणसांच्या वाट्याला तो येईल का कामाला? ही शक्यता नाही. प्रपंचामध्ये 5 माणसं आहेत, एकमेकांच्या कामं करतील, पण एकट्याच्या वाट्याला येईल हे नाही. तो इतक्या जणांचा आहे. जो माणूस आहे, कोण काय स्त्री असेल, पुरुष असेल, मूल असेल, काय असेल ते इतक्या जणांचं आहे ना. ते मग ते तितक्या जणांच्या वाट्याला जाणार. त्यामुळं निरीच्छता ही साधनं चांगली. वाट्याला आपल्याला आलं तर हवं आहे, नसेल तर ते दुसरंच आहे, अशी ती असली ठेवण. ती निरीच्छतेची एक साधन आहे. इच्छा न करणं ही साधन आहे. आणि ती कशी साधते? तर भगवंताची इच्छा मानून साधते. ते सोपं. भगवंताची इच्छा मानली की आपली इच्छा नाहीशी होते. कोणाला तरी एकाला जागा मिळते. एक सीटचं बाकडं आहे. भगवंताच्या इच्छेला बसू द्यावं का आपल्या इच्छेला बसू द्यावं ते आपण ठरवायचं. आपल्या इच्छेनं बसावं, आपल्या इच्छेप्रमाणे कुठं जाईल तिकडे जाईल गाडी. भगवंताच्या इच्छेला बसवलं तर बरोबर नेऊन तुम्हाला जिथं पोचवणं आवश्यक आहे तिथं नेतो. तेव्हा हा एक भाग. नंतर चौथं काय करता येईल? तर आता आज घ्यायचा विचार होता, पण वेळेच्या याच्यात नाही जमत आपल्या. अजून इथे एक दिवशी नुसतं तेवढंच घेऊ, भजनच घेऊ म्हणजे ते होईल. ते म्हणजे सावधान राहण्यासाठी. अगदी शेवटी मध्ये जेव्हा मी सांगितलं, आपल्या परीनं सांगितलं आहे, तर शक्य झालं तर विनवणीची वाणी तेवढी म्हणा. खूप गोष्टी साध्य होतात. चिंतन जर झालं त्याचं तो उपयोग होईल. एकदा शांतपणे ऐकून पाहावं. 3-4 वेळा शांतपणे ऐका. 5व्या वेळा तुम्हाला असं वाटेल की बस आपली उत्तर आपल्याला मिळालेली आहेत. आता काय काम माहिती कळलं, आता त्या दिशेने काम करायला हरकत नाही. मोक्षाचा मार्ग कळला काय आहे ते, आणि कुठे काय अडकलं आणि कशामुळं काय गोंधळ झाला आहे हे आता लक्षात आलं. म्हणून विनवणीची वाणी लावून ठेवावी. एवढी ऐकली तरी काम होईल. मग कर्म कसं करावं आणि संताना शरण कसं जावं हे कळेल. त्यातून मुक्तीचं द्वार आपल्याला मोकळं होईल. अक्रोध हे भगवंताचं लक्षण आहे असं आपण सांगितलं, बरोबर आहे. आपल्या इकडे 12वा अध्याय चालला आहे, इतरही संदर्भात आलं आहे. दुसरीकडे महाराज म्हणतात व्यवहारात दरारा हवाच. तर या 2 विरुद्ध गोष्टींचा समन्वय जीवनात कसा साधावा. जीवनात पुष्कळदा विरोधाभासाच्या घटना घडत असतात. जीवनात पुष्कळदा म्हणण्यापेक्षा जवळजवळ विरोधाभासाच्याच घटना घडतात. काय कळतच नाही. आपण ज्या भाजीची अपेक्षा करावी जेवता जेवायला आज असेल असं, यापेक्षा काय आणखीन सांगत नाही पुढचं. तिथपासून सुरुवात केली तर शेवटपर्यंत तुम्ही बघितलं तर सगळं असलंच चालू असतं. ते चालू नाही, विरोधाभासातच ते पुढे जात असतं जीवन. तर इथे जे अक्रोध आणि दरारा म्हटलं आहे, तर दरारा या शब्दाचा अर्थ महाराजांना श्रींना काय अभिप्रेत असेल त्याचा आपण विचार केला नाही. म्हणून आपल्याला हे 2 गोष्टी विरोधी वाटतात. मग एका बाजूला क्रोध आहे आणि दुसऱ्या बाजूला क्रोधी राहा, एका बाजूला क्रोधी राहू नका असं म्हटलं आहे, आणि असंही विरोधाभासाचं काहीतरी चाललं आहे असं वाटतंय. तसं वाटतं याचं कारण दरारा म्हणजे काय नक्की, तर प्रत्यक्ष म्हणजे ते व्याख्या करावी लागेल त्याची. तर प्रत्यक्ष कृती न करता चुकीच्या वर्तनाला आळा घालण्याचं किंवा दुष्प्रवृत्ती धाकात ठेवण्याचं सामर्थ्य म्हणजे दरारा. दराऱ्याचं काहीतरी आपल्याला ठरवलं पाहिजे. दरारा कशाला म्हणावं. दरारा कोणाचा आहे तर प्रत्यक्ष कृती करीत नाही, पण ती न करता सुद्धा चुकीच्या वर्तनाला आळा घालण्याचं किंवा दुष्प्रवृत्ती धाकात ठेवण्याचं सामर्थ्य असणं म्हणजे दरारा असणं. त्याला दरारा म्हणू आपण.
आता हे व्याख्यात झालं. आपल्या अनुभवात काय आहे, वर्गात दंगा चालू आहे, आजूबाजूच्या 2 वर्गांना ऐकू येत नाही अशी अवस्था असते. पण ज्यांचा दरारा आहे असे ते कोणतरी असतात, पीटीचे शिक्षक वगैरे, ते टिपिकल कोणतरी अशी माणसं असतात बघा. मग मुख्याध्यापक म्हणा, काय कोणतरी असतं असं एक टिपिकल कोणतरी शाळेमध्ये एक कार्य हे असतंच, म्हणजे तसं एक प्रतिनिधी असतातच. तर त्यातलं कोणतरी येताना त्यांचं ते चपला, तर मी पूर्वीच्या काळात ते हे आपल्या कोल्हापुरी वाहनं वगैरे कर वाजायचे वगैरे अजून घालतात लोक काही, तर तसं ते वाजायचं. ते वाजलं की एकदम शांत व्हायचं. ते आले नाही अजून, वर्गात आलेलं नाही, कोणाला बोललेलं नाही, कोणाला मारलेलं नाही, कोणा काही केलेलं नाही, पण ते वाहनं त्या वाजायला लागले की इकडे सगळे जाग सगळी पुस्तकं आत ते वर सगळे टेबलावर सगळं बाकावर सगळं व्यवस्थित एकदम ठीकठाक, जसं इन्स्पेक्शन आल्यावर जसं शाळेत चित्र असतं एकदम म्हणजे आता नायक आल्यावर म्हणा ते जसं चित्र एकदम सगळं छान असतं, तर तसं एकदम काही करीत नाहीत. आता ह्यात कृती न करता ते जे काही वर्तन चाललं आहे ते दुष्प्रवृत्तीला आळा घालण्याचं सामर्थ्य जात आहे, तो दरारा. आता त्यांनी कुठे क्रोध दाखवलं आहे, काय केलं क्रोधाचं, कृती कुठे आहे क्रोधाची की नाही, हे आपल्या व्यवहारासाठी म्हणून सांगितलं की प्रत्यक्ष कसं असतं. महाराज म्हणायचे की ते काठीवर ते मुंडासण घोंगडं टाकलेलं असतं बघा शेतामध्ये, बुजगावणंच राखायला. ते दरारा म्हणजे बुजगावण्यासारखं प्रकरण आहे. पाखरं येत नाहीत, फिरकत नाहीत, काही त्यांनी काय आता काय बुजगावणं थोडंच काय गुंडे मारतो, ते गोफण गुंडा असतो ना, तर ते काय दगड मारतो थोडंच, पण कोणीतरी बसले राखणदार असं वाटतं, एवढ्यावरच काम होतं. आता तिथे ठीक आहे हे शेत राखायचं काम आहे, पण ते एवढ्यावर होतं. हे न करता दगड मारणं म्हणजे क्रोध आहे, तो नको. आता फरक लक्षात येईल आपल्याला, मला काय म्हणायचं आहे, 2 मधला फरक लक्षात येईल. पूर्वी महाराजांनी दिलेली उदाहरणं आपल्याला पाहिजे असतील तर ते पण पहा अवश्य. महाराज हेही म्हणाले की ती पूर्वीच्या भिंतीमध्ये खुंट्या होत्या, त्या खुंटीला टोपी कोट तेवढं अडकवलेलं असलं तरी घरात शांतता असेल. त्याला दरारा म्हणायचा. याचं काय वाईट केलं का काय, आजोबा घरात तेवढंच त्याच्यावर काम व्हायचं. तर अशा पद्धतीनं राहता येणं म्हणजे ते दरार आहे. तर त्याचा काही विरोधाभास नाही, त्यामुळं नुकसान नाही, त्यामुळं जो फायदा व्हायचा तो होतो. आणि या व्यक्तीला सुद्धा स्वतःला क्रोध हा अग्नी, तो स्वतःला आधी जाळतो, मग काय दुसऱ्याला धग लागते ती लागते. त्या क्रोधीची स्वरूपच असं आहे, क्रोध हा स्वतःला जाळतो, आपल्या स्वतःला जाळतो आणि नंतर मग आपल्यापासून दुसऱ्यांना जेवढी धग लागेल तेवढी दुसऱ्यांना लागेल, नाही तर ते पळून जातील. त्यांना काय करायचं, समजा तुम्ही फार रागावले दिसलं ते निघून जातील, त्यांना काहीच होणार नाही. पण मी रागावलं तर मला मात्र होत राहतं काहीतरी पुढे, नंतर बराच वेळ खाली येत नाही डोक्यावर पाणी होतलं तरी. काही लोक ते डोक्यावर पाणी बिणी ओतून घेतात. तर खरं आहे ते, त्याचा त्रास आपल्याला होतो. तर तो क्रोध नको म्हणून अक्रोध म्हणजे रागायचं, ते रागाचं प्रत्यक्ष विध्वंस आहे तो म्हणजे क्रोध आहे. आणि तो म्हणून तो विकारात आहे, इकडे तो हानी करतो म्हणून अक्रोध हे भगवंताचं लक्षण आहे. तर तिथे त्याच्यात आणि याच्यात विरोध नाही, तो विकारात आहे समाविष्ट केलेला क्रोध हा, आणि त्याचा जो आविर्भाव आहे तो दरार आहे. तेव्हा आपल्याला महाराजांनी जे सांगितलं त्यातसुद्धा महाराजांनी हे एक सांगितलेलं आहे, आपण लक्षात घ्यावं की क्रोध नाही मंजूर, क्रोधाचा आविर्भाव मंजूर आहे. त्यामुळं आपण याची सांगड कशी घालायची हे आता आपलं कौशल्य आहे की आत तर राग नाही आहे पण बाहेर तर आला आहे असं दाखवणं ही गोष्ट, आणि तो खरा आहे असं वाटलं पाहिजे, हेच दरारातलं कौशल्य आहे. आणि प्रत्यक्षात आत त्याचा काही स्पर्श नाही आहे. तर असं जर जमलं तर आपल्याला ही दोन्ही कामं आपली होतील. जे काही आपल्याला बाहेर कर्तव्य म्हणून काम आहे, समजा काय मुलाला शांत करायचं आहे, काय अभ्यासाला बसवायचं आहे, काय करायचं आहे, तर हे जे काय काम करायचं ते पण होईल. आणि आपल्याला जे काही त्या क्रोधाचा विकार म्हणून त्रास आहे तोही होणार नाही. म्हणजे दोन्ही कामं आपली होऊ शकतील. म्हणून याची सांगड ही कौशल्याची आणि समजून घेण्याची आहे. ज्या गोष्टींनी माझ्या आयुष्यात फारसा फरक पडत नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं योग्य आहे का? उदाहरणार्थ राजकारण, विज्ञान इत्यादी. ठीक आहे, उदाहरणार्थ काही असू शकेल की ज्या गोष्टींनी माझ्या आयुष्यात फारसा फरक पडत नाही. काही काय झालं हा प्रश्न याचं कारण असं असावं बहुतेक की खरोखर अलीकडे ज्यामुळं आपल्या आयुष्यात काही फारसा फरक पडत नाही अशा बऱ्याच गोष्टीत आपण लक्ष घालतो अलीकडे, असं जरा झाले किंवा घालायला लावतात आपल्याला असं म्हणा फार तरी. त्यामुळं आपल्या मूळ कामाकडे दुर्लक्ष होतं, त्याला वेळ उरत नाही,
किंवा चित्त उरत नाही, शक्ती उरत नाही मनाची, ती ह्यात जाते, तेव्हा हे म्हणणं योग्य आहे. माझ्या आयुष्यात ज्यामुळे फारसा फरक पडत नाही त्याच्याकडे दुर्लक्ष करणं योग्य आहे. फक्त ते जरा थोडं सावधानतेनं करायला हवं, कारण योग्य आहे. पण माझं आयुष्य म्हणजे काय हे नीट माहिती पाहिजे. ही जर नीट कल्पना स्पष्ट असेल, कारण इतकं आयसोलेटेड आयुष्य आहे कुठे कोणाचं, हा मुळात प्रश्न आहे. पुढे गोंधळ झाला तो फार मोठा आहे, तिकडे आपण लक्ष घालायचं नाही, तिकडे घालतो त्या गोष्टी वेगळ्या. पण मुळातच मनुष्य हा इतका स्वतंत्र किंवा आयसोलेटेड असा नाही आहे, तो रिलेटेडच आहे. मुळातच मनुष्य हा रिलेटेडच आहे. जन्माला आला तिथपासून अगदी मृत्यूपर्यंत तो संबंधितच आहे, कशाशी तरी संबंधित आहे. म्हणून कृष्णमूर्तीने व्याख्या करताना मागे बोललोही होतो, टू बी इज टू बी रिलेटेड अशी व्याख्या केली होती. असणं म्हणजेच संबंधात असणं, कशाच्या तरी शरीराच्या तरी संबंधात आहे म्हणून तर आहे, इथपासून सुरुवात आहे. मग माणसं आहेत, मही आहेत, माय आहेत, वडील आहेत, आमकं तुमकं काय हे असतील, संस्था असतील, काय असेल बाहेर, हे सगळेच आहे. त्यामुळे आपण आयसोलेटेड असत नाही. माणसं असतात, वस्तू आहेत, समाज आहे, काळ आहे. तर ह्या सगळ्या दृष्टीने जर आपण रिलेटेड आहोत तर आयुष्यात फारसा फरक पडत नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं योग्य आहे. पण यातल्या ज्या गोष्टीमुळे माझ्या आयुष्यात फरक पडतो अशांशी पण माझा संबंध आहेच ना. यातल्या काही गोष्टी अशा असतील, उदाहरणार्थ एक चांगलं वाईट आहे, समाजामध्ये चांगलं आणि वाईट या दोन गोष्टी आहेत समजा, तर ते चांगलं आणि वाईटातला फरक कळणं मला आवश्यक आहे, कारण माझा संबंध त्याच्याशी आहे. बरे मला काही करायला जायचं नसेल तर मी ते करणार नाही, पुढे त्याचं काही करायला नको, पण मला ते कळायला हवं का नाही हा प्रश्न आहे. बाजारातून समजा माझ्यावर जर जबाबदारी असेल की काय धान्य आणावं, किराणा आणावा, तर तो कसा पाहावा, त्यात काय पोरकिडे आहेत की नाही, असतात की नाही, ते कसे दिसतात, ते कसे ओळखावे, एवढं तरी आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे असं ज्याचा फारसा माझा संबंध नाही, फारसा नाही, माझा येण्याचा शक्यता आहे, तर ते मला माहीत पाहिजे. ज्याचा माझा संबंध येण्याची शक्यता आहे, मी जगतो म्हणून माझा त्याच्याशी संबंध आहे, हे आता दुकानं आहेत, वस्तू आहेत, व्यवहार आहेत, बाहेर जे आहेत, या गोष्टींचं मला माहिती असणं आवश्यकच आहे. आता मुलं बाळं घरात आहेत, आता मी असं नाही म्हणणार की त्यांनी काय पाहू नये यासाठी आपण ते पाहिलेलं असलं पाहिजे वगैरे, असं मी काही असं गोलगोल सांगत नाही. पण निदान माहिती पाहिजे की बाबा नको बघू, ह्या वाटेला जाऊ नको, हे सांगण्यासाठी त्या वाटेला न जाता सुद्धा आपल्याला ती वाट माहीत पाहिजे की ह्या वाटेला जाऊ नको असं सांगता येण्यासाठी. सगळी वाट चालून चाललेली असलं पाहिजे असं नाही, पण वाटा चुकीच्या आहेत एवढं माहिती आहे. म्हणजे वाटा चुकीच्या आणि बरोबर एवढं तरी आपल्याला माहिती पाहिजे. आपणच्या पुस्तकाचं नावच आहे मला वाटतं वाटा संहिताच्या म्हणून, नाही का. तेव्हा ते वाटा संहिताच्या, त्या संहिताच्या वाटा माहिती असाव्यात, परदुःखाच्या आहेत, आपल्या हिताच्या संहिताच्या वाटा, तेवढे आपल्या त्याच्या वाटा माहिती पाहिजेत. तर यासाठी तेवढं तरी आता ते तरी वाचन पाहिजे. म्हणजे संबंध नसलं तर दुर्लक्ष करणं योग्य आहे, पण याच्याशी माझा संबंध आहे. कारण हा जर मला संबंध नाही, माझ्या हिताच्या, स्वहित कशात आहे, नरदेहा येऊनी स्वहित करावे, आपण अभंग म्हणतो इथे. आता कृष्णदास महाराजांचा आता हाच काही घेतला नाही, पण आपण घेतो कधीतरी. तर नरदेहा येऊनी स्वहित करावे म्हणजे काय करावे, तर एवढ्या पुरतं तरी निदान हित आणि अहित, स्वहित परहित ह्यातलं निदान आपल्याला लवकर कळलेलं असेल तर आयुष्यात लवकर ते अंमलात आणता येईल. पुढे माझे हातपाय चालण्याचे झाले तर मी काय कशाचं हित करणार आणि काय बाहेरचं कर्तव्य तरी पार पाडणार. म्हणजे माझ्यापुरतं आणि माझ्या कर्तव्यांपुरतं आणि ज्यांच्याशी माझा संबंध येतो त्यापुरतं. बाहेर गेला तर मनुष्याला कशा प्रकारे, आज आता प्रवास गर्दी असते, चोरी मारी होते, आपण बघतो. आता हे सीझन चालू आहे, बाहेर कशी गर्दी असते, आता स्टँडवर वगैरे आपण पाहायचं कशी गर्दी असते. किंवा हे बाजारात कसं हे होतं, पाकिट मार होतात, हे होतात, चोऱ्या होतात. आता ही मुलं जर आहेत तर त्यांना निदान आपल्याला हे सांगावं लागेल, बाबा असं जगामध्ये परिस्थिती आहे, असं नाही आहे की सगळं छान सुंदर जग आहे वगैरे, असं आपल्या कवितेसारखं नाही आहे जग बाहेर. तर ते आपल्याला ते कसं जग आहे एवढं आपल्याला माहीत पाहिजेच आहे, आणि ते त्यांना सांगावं लागेलच की परिस्थितीत काय आहे. मग ते मला माहिती पाहिजे की नाही, म्हणजे त्याच्याकडे मला लक्ष द्यावं लागेल, तेव्हा मला हे माहीत होईल. म्हणजे ते माहीत असल्यानंतर, ते सांगितलेलं असल्यानंतर तो त्यापासून दूर राहू शकेल. त्याला ते माहीतच नाही आहे तर तो सगळाच चपेटा त्याला बसेल आणि त्यावेळेला मग त्याला कळेल. मग त्याला हे काय आहे ते, पूर्वी मडक्यात ठेवीत, भिंतीत ठेवीत, चोर कप्प्यात ठेवतात, आमकं करतात, तमकं करतात, सगळे मार्ग काढले ना शेवटी. का काढावे लागले, की हे अशीच परिस्थिती बाहेर आहे. तर ही परिस्थिती बाहेर आहे एवढं तरी माहिती आपल्याला पाहिजे. ज्यात आपण राहतो त्या स्थितीच्या भोवतीचा जो भाग, ती परिस्थिती, तर ती जी आपल्या स्थितीच्या भोवतीचा भाग आहे तो सगळा आपल्याला माहीत हवा. म्हणून
कर्तव्य, मी असं थोडक्यात असं म्हणेन की आपली कर्तव्य पार पाडणं, आपले संबंध पुरे करता येणं, म्हणजे थोडक्यात आपल्या मुक्तीचं साधन आपल्याला करता येणं, यासाठी लागणाऱ्या गोष्टींकडं लक्ष देणं आवश्यक आहे. आणि यासाठी न लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या दुर्लक्षित करणं योग्यच नव्हे, आवश्यक आहे, ज्याचा आपला काही संबंध येण्याची शक्यता नाही. आपल्याकडे बघा, आता हे मेमरी कार्ड वगैरे असतात, आता फोन, मोबाईल वगैरे अगदी प्रत्येकाचं सगळ्यांनी सुदैवाने ऑफ ठेवलेत, फ्लाईटवर ठेवलेत, त्यामुळे आपण हे आता बोलू शकतो आहे, ऐकू शकतो आहे. तर त्यात आता मेमरी आहे, फोन नंबर आहे, म्हणून काय सगळी डिरेक्टरी फीड करतो का आपण? ही डिरेक्टरी मिळते, हजारो लाखो फोन नंबर तिथे पडले, ते काय आपण फीड करत नाही. हे अनावश्यक गोष्टी टाळण्याचं एक सोपं उदाहरण लक्षात ठेवा. माझा संबंध आहे म्हणून त्याचा फोन नंबर भरून ठेवलेला आहे, लागला कधीतरी तर त्याची गरज लागण्याची शक्यता आहे, तेवढंच त्याच्यात आहे आपली वेळ, त्यात मेमरी आहे, भरून ठेवा सगळं. असं काही डिरेक्टरीची पानं उघडून भरून ठेवायचं काही कारण नाही. असं करतो आपण नकळत, असं मला म्हणायचं आहे. आपला संबंध येत नाही. आपलं कसे, आता राजकारण, म्यानमार, ग्वाटेमाला, काय आपल्या म्यानमारशी कशाच्या आपल्या प्रश्नाशी संबंध काय चर्चा करत असतात माणसं तासन तास असल्या गोष्टींच्यावर. आता सॅटेलाईट, आपल्या घरात लाईट लाईन इन्व्हर्टरचा प्रॉब्लेम आहे, आपल्याला कशाला ते बघतील. आहे बरी खूप मोठी माणसं त्याच्यात आहेत, तर ती बघतील ते सॅटेलाईटचं काय करायचं ते. आमचं सॅटेलाईटवर किती वेळ म्हणजे गेलीचं चांगलं आहे, ते चाललेलं आहे चांगलं, त्यांचं काहीतरी करतायत, करू देत. आपण तर काही पार्ट नाही त्याची कुठली, किंवा आपण काही तिथे कुठे नोकरीला नाही, तर करू देत. आपल्याला तासभर चर्चा करायची काय त्याच्यावर कारण नाही. सॅटेलाईट आकाशात गेला असं कळलं ते आता आजच ना काल काहीतरी आले, चांगली गोष्ट आहे. हवामान खात्याचा भाग आहे, शेवटी आपल्याला माहीत आहे किती त्याचं काय आपल्याला उपयोगी पडेल त्याप्रमाणे. मी आशावादी आहे तसा, आता आणखीन जरा काहीतरी चांगलं कळलं असं समजू. पण शेवटी ते आणखीन काहीतरी रिमोट सेन्सिंग ही पिक्चर घेतील, आणखीन जवळून घेतील, रिझोल्युशन चांगलं, हाय रिझोल्युशन असेल, अमुक असेल, तमुक असेल. कितीसं एक दोन मिनटाचं 5 मिनटाचं काम आहे, ह्याच्यापेक्षा काही त्याच्यावर वेळ देण्याची गरज नाही. पण ते तुला कळलं का, मग ते मला कळलं का, हे एकमेकांना सगळ्यांना कळवायचं काही कारण नाही की असं तो हे झालं आणि ते झालं ते झालं. असं कितीतरी एकमेकांना कळवायचा उद्योग जो आहे तर तो सगळा ह्या. आणि आपल्याला प्रश्न पडला आहे इथे ते भारनियमनाचे ते प्रॉब्लेम इथे पडले. ते आम्हाला लाईट गेले तर ते इन्व्हर्टर बंद पडायची वेळ येते, इतक्या वेळ लाईट जातात हे आपल्याला माहिती आहे. आपल्या घरातली वस्तू घेतलेले यंत्र चालत नाहीत अशी अवस्था आहे. तर आपण हे सॅटेलाईटचे काही चर्चा करायचं काय कारण नाही, अशाच वेळ घालवायचं काय कारण नाही. त्याची लांबी रुंदी 1869 किलो वजन आमकं करायचं काय, आपल्या 2000 किलो जरी वजन असलं आपल्याला काही फरक पडत नाही. आपलं जे चाललेलं आहे तेच आयुष्य आहे, ते चालणार आहे. तर त्यामुळे ज्यावेळेला त्याच्याशी त्याचा संबंध येईल त्यावेळेला बघता येईल तेव्हा. आणि हे काय आहे, अनावश्यक जो डेटा आहे अशा तऱ्हेचा माहिती आहे किंवा त्याच्यावरचा मग विचार आहे, मग चूक बरोबर आहे, मग अमुक आहे तमुक आहे, त्या ही जे सगळं आहे यांनी माझे जे कामकाजासाठी लागणारी, जी खरं कामासाठी लागणारे जे माझे शक्ती आहे, ती सगळी बुद्धी आहे ती सगळी याद जाते. तेव्हा ते मला नको आहे. म्हणजे हा प्रश्न अत्यंत बरोबर आहे. म्हणजे चांगल्या अर्थाने जीवन हलकं होईल. यांनी जड होतं, विनाकारण जीवन भरलं जातं, जड होतं, म्हणून ते नको. मृत्यूनंतर पंचमहाभूतात्मक देह पंचमहाभूतात विलीन करतात. सूक्ष्मदेहात अतृप्त असलेल्या वासना तशाच राहून त्या भोगण्यासाठी दुसरा देह धारण करतात. अशा वेळी पंचमहाभूतात विलीन झालेल्या देहातला आत्माच अतृप्त वासना भोगण्यासाठी दुसऱ्या देहात राहतो का? असं असेल तर एकच आत्मा किती देहातून असा प्रवास करतो? तरी आपण आत्मा मुक्त आहे, निर्विकार आहे असं म्हणतो. मग आत्मा खऱ्या अर्थानं मुक्त कधी होतो? याविषयी तसं तपशिलात म्हणण्यापेक्षा निदान ह्याची रूपरेषा एकदा सांगितलेली आहे. अगदी थोडक्यात एवढं लक्षात ठेवायला हरकत नाही. आपण समजता तसं, म्हणजे ज्यांचा प्रश्न आहे त्यांचं देह आणि आत्मा एवढ्या 2 गोष्टी नाहीत. आपल्याला त्रिविध अस्तित्व आहे असं मागे एकदा सांगितलं, तेवढं लक्षात ठेवा की आपल्याला देह म्हणून दिसतं तसं अस्तित्व आहे, आपल्याला जीव म्हणून एक अस्तित्व आहे, आणि आत्मरूप हे एक अस्तित्व आहे. आत्मरूपाला ह्यातल्या कशाचीही बाधा नाही. आत्मरूप म्हणजे पोकळी, फुटून गेलं की बाहेरची पोकळी ना आतली पोकळी अशा 2 वेगळ्या दाखवता येत नाहीत. ते आत्म्याचं स्वरूप. आतही पोकळ्या आहेत, खूप ठिकाणी आत विविध ठिकाणी पोकळ्या आहेत. समजा की तो आत्मा आहे, ते आत्मस्वरूप आहे, पोकळी आहे. तसे बाहेर पण हे समजा आकाश काय अखंड पोकळीच आहे सगळी.
तेव्हा मधले फक्त हे निघून गेलं म्हणून त्याला गटमठाचे जे उपमा देतात तेवढ्यासाठीच देतात. तर माठ फुटला म्हणजे आता आतल्या माठातली पोकळी आणि बाहेरची पोकळी अशा आता त्या कधी एकत्र होतात, मग त्या दोन एकमेकात मिसळतात का नाही प्रश्नच उद्भवत नाहीत की. त्या फक्त माठाने वेगळ्या केल्या होत्या, त्या एक झाल्या. हे आत्मरूपाचं लक्षण. त्यामुळे ते किती असतात, वाढतात का कमी होतात का वगैरे का हे आत्मा कुठून कुठं जात नाही. आपण म्हणतो आपलं ते त्यांचं अतृप्त आत्मा, आत्म्याला शांती मिळो वगैरे. काय आत्मा शांत आहे. आत्मा पोकळीला काय सुखदुःख आलं आहे मला सांगा. इथं पोकळी आता हे सगळे आपण बसलो तिथे आजूबाजूला पोकळी नाही का पसरलेली, तिला कुठे सुखदुःख काही आहे, तिला काही ह्याच्यातलं नाही. तेव्हा ही समजण्यासारखं स्वरूप, मी असं म्हणत नाही की हे पोकळी म्हणजे आत्मा आहे, पण समजण्यासारखं स्वरूप सांगतो की जे काही दिसत नाही आहे, जे पोकळ आहे बाहेर आपण आकाशात पाहिलं, आपण आकाशाची उपमा देतो. आकाश म्हणजे काय म्हणून एखादा उलटा त्या ह्यानं जे यानाने जे वर गेलेले आहेत ते किती वर गेले तरी वर आकाश आहेच म्हणजे नाहीच ते. आता म्हणावं तर आहे, म्हणावं तर नाही आहे अशी परिस्थिती आहे. कारण वर जाते तर अजून दिसते काहीतरी, ही निळं दिसते तर निळं दिसतंच आहे अजूनही. मग असं किती जाणार, असं तर किती वेळ आहे आपल्याला तेवढं जाणार, किती इंधन आहे तेवढं जाणार, ह्याच्यापेक्षा किती जाणार, ह्याच्यापेक्षा पुढे जाणार नाही. म्हणून त्याला अनंत म्हटलं. त्या अंत सापडत नाही आहे म्हणून तो काही शोधू नका. त्यात वेळ घालवण्यापेक्षा एवढं लक्षात ठेवा की अशी पोकळी आहे सर्वत्र आणि तिच्यात ही माझ्यातले जे काही पोकळीच्या स्वरूपाचं जे काही आत्मरूप होतं ते त्यात मिसळून गेलं, संपला विषय. आता खरा आपला विषय राहिला आहे तो खरा त्या जीवात्म ते राहिला आहे. ज्याला जीवात्मा म्हणतो, कोणी जीव म्हणतो, कोणी वासनात्मक देह म्हणतो, काय त्याला नाव वेगवेगळी दिलीत. तसं काही आत्म्याला शांती वगैरे नाही. हा जो जीव आहे तो मात्र अस्वस्थ आहे. एखाद्याला अस्वस्थ आत्मा म्हणतो आपण, सतत अशांत. त्या आत्मा वगैरे अशांत नाही त्यातला खरा. अगदी तांत्रिकदृष्ट्या मधला जो जीव आहे तो अशांत आहे. त्याला सगळ्या वासना आहेत, त्याला हवं आहे, त्याला नको आहे, त्याला काय असंख्य गोष्टी त्याच्या चाललेल्या आहेत. ते जे म्हटलं आहे आपण मगाशी की अतृप्त असलेल्या वासना वगैरे सगळं, हे सगळं त्या जीवात्म्याचं आहे. तर ते काय आहे तर तेही सूक्ष्मच आहे. शरीर तर स्थूल आहे, ते जे जीव आहे तो सूक्ष्म आहे आणि आत्मरूप तर प्रश्नच येत नाही. आत्ता सांगितलं. तर ते जे सूक्ष्म आहे त्या सूक्ष्मामध्ये जशी आता इच्छा सूक्ष्म आहे. आपण मला सांगा की इच्छा आहे की नाही तर आहे. आत्ता की या क्षणी विचार करू क्षणभर, उशीर होतोय आता थांबू, एक इच्छा आहे की नाही मनामध्ये, म्हणजे वाटतंय वावर इतका वेळ झाला असं इच्छा आहे, किंवा तहान लागली किंवा आत्ता फॅन सुरू केली तर बरं होईल, इच्छा आहे की नाही आहे. मग दाखवा बघू कुठं आहे ती, तर नाही दाखवते. म्हणजे ती सूक्ष्म आहे की नाही, तिला अस्तित्व आहे याबद्दल दुमत नाही पण दाखवता येत नाही. म्हणजे ती निराकार स्वरूपाची आहे, ती सूक्ष्म स्वरूपाची आहे. आहे ही नक्की, ही नसेल दुसरी असेल, इथंच बसून राहावं असं वाटत असेल, काय मी म्हणतो असं उठून जावंच वाटत असेल कशावरनं, बसूनही राहावं, अजूनही समजून घ्यावं, अजूनही ऐकत राहावं, अजूनही हे वाचत राहावं असं वाटत असेल करायची, तशी इच्छा असेल. ही इच्छा आहे एवढं नक्की. मग ती जी इच्छा, ज्या सगळ्या एकत्र इच्छा केल्या तो जीव तयार झाला. त्याचं काम संपत नाही आहे, कारण तो रोज आणून ओततोय नवीन नवीन. कितीही गुंडीतला कचरा जाळला तरी पुन्हा आपली भरलेली हातीने ओसंडत असते. त्यातल्या अवस्था आपली कचरा गुंडीसारखी अवस्था ते जीवात्म्याची झालेली आहे. म्हणजे याला जीवात्मा म्हणू आपण, काही म्हणा त्याला, जीव म्हणा, काय देह म्हणा, काय सूक्ष्मदेह म्हणा, काय त्याला नाव द्यायचे ते द्या. तो जो आहे तो जीवात्मा किंवा काय शब्द वापरायचा असेल तो हे सगळं राहिलेले ह्या इच्छा तो सांभाळत बसलेला आहे. आणि प्रत्येक इच्छा तिचं कामच आहे प्रवृत्त करणं. माणसाला ती जी इच्छा असेल ती पुरी करण्यासाठी प्रवृत्त करण्याचं काम चालू आहे त्याचं सारखं. तो म्हणूनच ती इच्छा नसलीच समजा, तर बाहेर जायचीच इच्छा नाही आहे तर जागेचं मनुष्य हालतच नाही. बाहेरची इच्छा झाली की तो इकडं तिकडं बघतो, दुसरा कोण उठतोय का तो मी उठतो असं असतं ना. म्हणजे इथं काही प्रश्न नाही, पण बाहेर सांगतो आपल्याकडे एखाद्या प्रतिष्ठित ठिकाणी गेलो असलो, मोठ्या कार्यक्रम असला, काहीतरी असलं, म्हणजे असं वाटत असतं की तर काय करावं आता, कोण उठलं नाही, आपण उठावं का नाही उठावं असं होतं. एखाद्या कार्यक्रमात वगैरे होतं आपल्याला माहिती असेल, तर दुसरं कोणतरी प्रतिष्ठित उठलेलं दिसलं बा आपण त्याच्या मागणं, त्याच्या मागणंच जायचं, म्हणजे प्रश्न नाही काय. आता ती इच्छा आहे म्हणलं, ती इच्छा होती ना, बराच वेळ ती इच्छा होती, पण आता तिला साथ काहीतरी पाहिजे अजून, तो शोधतच असतो. तर तसं त्याचं कार्यक्रम सुरू आहे म्हणून तो आपल्याला हे जीवन जगायला लागतं, ते त्याच्यामुळे लागतं. देहाचं काही म्हणणं नाही. आणि हे सगळं जे पुरं करायचं आहे त्याचं माध्यम आहे ते देह आहे आपलं. देहाला इतकं महत्त्व दिलं नाही आपल्याकडे ते एवढ्यासाठीच, दॅट इज ओनली व्हेइकल.
ते फक्त माध्यम आहे की त्याच्यामार्फत हे होणार, त्याच्यामार्फत मी जाणार, त्याच्यामार्फत येणार, त्याच्यामार्फत खाणार. काय एखाद्याची वस्तू खायची तर ते म्हणून ती शेवटी ते काय ती भज्यापासून सगळ्या वस्तू घेऊन जातात माणसं 10व्याच्या दिवशी. ते तुळ न्या, हे न्या, ते न्या, तर काय तर तांदूळ न्या, मीठ न्या, डाळ न्या, काय 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 ते सगळं घेऊन ते. कारण ते काय त्याचं कशात काय राहिलं असेल, त्याने काय होतं की नाही मला काय माहिती. त्याचं सगळं एक नक्की की असलं काहीतरी होत असते माणसाचं, एवढं त्यामुळे कळतं. कारण इतरांच्या मनात सुद्धा एवढं आलंच की म्हणजे त्याच्या मनात किती येत असेल असं मी विचार. ते असलं सगळं आहे. तर आपल्याला हे जे आपण म्हणतो तर आत्मा मुक्त होण्याचा प्रश्न येत नाही. तो मुक्तच आहे, निर्विकार आहे, त्याला यातलं काही चिकटत नाही. आत्म्याचं स्वरूप आपल्याला समजून घ्यायचं असेल तर दोन आहे की एक प्राणतत्वात्मक आहे, दुसरा आत्मतत्वात्मक आहे. प्राणामध्ये सजीवता आहे, वायू आहे, आणि इकडे जे आत्मरूप आहे ते आकाश स्वरूपाचं आहे, पोकळी स्वरूपाचं आहे. एवढं त्याचं स्वरूप झालं. इकडे आता कुठेतरी जायचं आहे, काहीतरी करायचं आहे, अमुक एक साधायचं आहे, अमक्याला भेटायचं आहे, अमक्याला भेटायचं नाही, हे नाही, ते नाही, अमुक नाही, तमुक नाही. म्हणून आपल्याला ही जी माणसं प्रारब्धाचा जमे मेळा ते जे म्हटलेलं आहे ते खरोखर तशी परिस्थिती आहे. आपण इथे जमलेले आहोत, आपली इच्छा आहे का नाही आपल्याला माहीत नाही, पण एक नक्की की तसं काहीतरी असलं पाहिजे, त्याच्याशिवाय आपण असं जमणार नाही. कुठली कोण माणसं कुठे कुठे होती, ती काय काय करीत होती, त्यांची जीवनं कशी होती, कशी घडत होती, काय कुठे जायची होती, आणि आत्ता ती कुठे आहेत, ह्या सगळ्याचा एकत्रित विचार केला तर प्रारब्ध हे जे काय आहे, ज्या त्या जीवाच्या इच्छा असतील त्यानं एकत्र आणलेलं आहे. एवढं खरं म्हणजे ते काहीतरी कार्यक्रम चालू आहे आणि त्यामुळे हे आहे एवढं नक्की. आपण शोधत गेलो तर कदाचित मुळं सापडतील आपल्याला. झाडाचं मूळ आपल्याला साधं सापडत नाही, तर इच्छेचं मूळ काय सापडेल मला सांगा. म्हणून सूक्ष्म आहे. तर ते सूक्ष्मात जायचं म्हणल्यावर हा प्रश्न आला. तेव्हा हे सूक्ष्म आहे ते सापडावं. आणि जर आपल्याला मात्र ही सगळी सूक्ष्म मुळं सापडली तर अलगद जसं झाड मोकळं करून टाकून देता येतं आणि तिथे फक्त जमीन राहते आणि काहीही त्याच्यावर नसतं शुद्ध, तर तसं निर्मल राहता येईल माणसाला. तसा निर्मल झाला तर मुक्त झाला. अमुक एक हवं आहे किंवा अमुक एक नको आहे, दोन्ही इच्छाच आहेत. नकोही नाही, हवंही आहे, तसं राहायला तयार आहे. तसं ज्याचं झालं सुटला त्यातनं, तेव्हा ते जीवनाचं कोडं सोडवता यावं. तेव्हा हे जे वर यांनी विचारलं की दुसरा देह धारण का करावा लागतो, हे सगळं राहतच ना शेवटी माणसाचं. असं कुठे होतं म्हणतात की आता माझं का आहे राहिलं नाही म्हणून ऐकलंच. अलीकडे तरुणपणापासून म्हणतात म्हणजे बरोबर आहे, अलीकडे सगळंच लवकर होतं त्यामुळे असेल कदाचित. तर आता माझं का हे राहिलं नाही म्हणून तो थोड्या वेळाने विचारतात त्याचा फोन आला का ग तू, आपली कॅरी बॅग नेली होती ती दिली का त्याने परत. कसं तुझी कॅरी बॅग दिली नाही दिली काय, आता आयुष्यावर 50-70 वर्ष काय हजारो कॅरी बॅग इकडेच्या तिकडे गेल्या, पण ती आली का त्यांनी दिली का परत. आता जे आपलं जर का आहे राहिलं नाही तर ते कुठलीही कॅरी बॅग आली असं नाही का, आपण सहज विचारून बघा. म्हणून ते राहतं काय तर हे राहतं. मग त्या कॅरी बॅगसाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. तुम्हाला गंमत वाटेल पण ही गोष्ट खरी आहे. खरी आहे कशावर मी सांगतो तुम्हाला. तुमच्या आयुष्यात तुम्ही आठवून पहा. मी आपलं अगदी सिद्ध करण्यासाठी म्हणून सांगतो की एखाद्या माणसाचा संबंध फक्त एखादी अशी पिशवी सरली घेऊन जाण्यासाठी तो मनुष्य तुमच्याकडे येतो बस, किंवा आपली पिशवी त्याच्याकडे विसरते असं आपल्याला वाटतं, पण त्याची ती राहिलेली देणं असतं. ती पिशवीच फक्त त्याचा संबंध येतो, बाकी त्याचं पुन्हा आपण त्याच्याकडे जात पण नाही कधी. कुठे विसरली हे सुद्धा आठवत नाही. आपण बघा काही काही वेळेला ते रेल्वेच्या ह्याच्यातनं प्रवास करतो, ते काहीतरी बरोबर ते पाण्याची बाटली इथं डबा काहीतरी घेतलेलं असतं, ते तिथंच राहतं, उतरताना गडबड होते, हे होतं, ते कोणाच्या तरी हातात पडतं, त्याचं राहिलेलं असतं. ते त्याला पोच करण्यासाठी एवढा प्रवास करून ते विसरून खाली उतरतं, गेलं एकदा त्याला दिलं गेलं म्हणजे एक विषय संपला. असाला असे किती विषय कोणा ठोक. ते आपलं ते 2GB आणि 8GB तसं कसं होतं ना, त्यात किती मावतं ते तसलं प्रकार आहे हा सगळा. कसं सूक्ष्मच आहे, सूक्ष्माला अमर्यादा आहे ते. त्यामुळं असं प्रचंड मावलेलं असतं आणि त्यात हे आपण आणून ओतणार रोज परत. एवढं 24 पानं पेपर वापरणार असणार, 1000 गोष्टी हात आणून टाकणार, 3 तास सिनेमा बघणार, 25 गोष्टी आणून टाकणार. म्हणजे असं किती होत असेल यातलं. बरं ह्यातलं मला का हे नको आहे असं सकाळी उठून संध्याकाळपर्यंत असं का कोणी आहे बसलेलं.
यातलं कितीतरी हवंच आहे सगळं. मग आता हे जर सगळं हवं आहे तर मग हे असं होतं, म्हणून मग देहधारण करायची वेळ येते. ती त्यामुळे आहे हे जे म्हटलं देहधारण. म्हणून देहधारण करीत नाही, आपल्याला देहधारण करावा लागतो, हे दुःख आहे. खरं दुःख माणसाच्या जीवनात काय असेल तर त्याला देहधारण करावा लागतो, हे दुःख आहे. तर तो लागू नये ह्याच्यासाठी ती निर्चता भवपार. गुरु इच्छेने अथवा जगणं, काही करा. गुरु इच्छेने जगाल तरी सुटाल, निरीच्छा व्हाल तरी सुटाल. दुसरा देह धारण करण्याची गरज नाही. बस एवढा एक देह पुरला ना म्हणजे माणसाला साधना साधली असं समजावंच. त्यातलं आहे. तर त्या दृष्टीने आपण पाहावं. आणि याच्यात ह्यात जे म्हटलं आहे की किती देहातून लागेल, संपेपर्यंत, ताट संपेपर्यंत, स्वच्छ होईपर्यंत जेवावं लागणं, काही इलाज नाही. आज तर जेवण होत असेल तर उद्याच्या दिवशी, उद्या संपवा, परवा संपवा, जेवढं साठवलं तेवढं सगळं संपवायला पाहिजे, एवढं खरं. तर तितके देह लागतील. त्यात तो आत्मा प्रवास न करता हा जो जीव प्रवास करतो तो अशा तऱ्हेनं करतो. तर आपल्याला खरोखर आपण जीवन कसं जगतो हे कोडं सुटलं पाहिजे. हे ज्याला सुटलं त्याला मुक्ती सुटलं. आत्ताचं जीवन माझं कंपल्सरी आहे का ऑप्शनल आहे, विचार करून बघा. म्हणजे लक्षात येतं. 1-2 शब्द आहेत साधे आपल्या नेहमीच्या वापरातले, की आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात आणि काही गोष्टी आपणहून करतो. तर आत्ता जे करतो ते मला करावं लागतं की मी करतो आहे? व्हॉल्युशन आहे का, आपल्या इच्छेनं आहे का, मला करावं लागते, कुठले तरी प्रभाव असतात म्हणून मी करतो आहे? असं जर असेल तर गुलामगिरी आहे. मग ते पूर्ण होईपर्यंत मला देहधारण करावं लागेल. व्हॉल्युशन आहे, माझ्या इच्छेनं मी ही वस्तू घ्यायची ठरवली आहे, तर माझ्या इच्छेनं ती वस्तू घ्यायची नाही असं मी ठरवू शकतो. पण ज्या वेळेला मी प्रभावाखाली आहे त्यावेळेला ती मला घ्यावी लागते. हां, मग तुम्हाला अजून कितीही देहधारण करावं लागतील की वस्तू कधी मिळेल कोण वाटतं, आणि अशा वस्तू किती, असा मनुष्याचा अडचण येते. म्हणून जगतो कसं याचं कोडं सोडावं, बस. मग पुढचं सगळं कोडं सुटलं मुक्तीचं, असं समजायला हरकत नाही. ह्या मृत्यूसंबंधी हे सगळं काय होणार नाही. एक शेवट फक्त हा मृत्यूसंबंधीच आहे. त्याचं म्हणणं असं आहे की उपासना, ते तो पुस्तकातलं एक रेफरन्स विचारला आहे, तो माझा आणायचा राहिला, क्षमा करा. 554-55 उपासनामध्ये मृत्यूविषयक काही मार्गदर्शन आहे. तर ते तितकं नीट लक्षात आलं नाही, केव्हा तरी त्याच्याबद्दल सांगेन. पण त्यांचं म्हणणं पुढचं महत्त्वाचं आहे असं माझ्या लक्षात आलं की जसं भगवंत प्राप्तीसाठी आपण मार्ग दाखवता किंवा आमच्या योग्यतेनुसार आम्ही भगवंतापर्यंत पोचावं यासाठी सतत दृश्यरूपानं आमच्या मागे राहून आमच्याकडून उपासना आणि इतर पूरक साधना आपण करून घेता. तर मी काय करून वगैरे घेत नाही, परमेश्वराची इच्छा आहे, कृपा आहे, त्याप्रमाणे होते. हे खरं. एवढं मला याबद्दल म्हणायचं आहे. जसं भगवंत प्राप्तीसाठी आम्हाला आपण हे ठोस, तसे जसे भगवंत प्राप्तीसाठी आम्हास आपण ठोस मार्ग दाखवले, तसे मृत्यूबाबत ठोस मार्ग उपासना काय करावी या संदर्भात सांगावेत. म्हणजे ही जशी परमेश्वराची उपासना आहे तशीच मृत्यूची उपासना झाली थोडक्यात. चांगली गोष्ट आहे, काय वाईट नाही, कारण सत्यच आहे ते. आणि खरं सांगायचं तर त्याच्या इतकं सत्य काही नाही, इतकं सत्य आहे ते. परमेश्वर सत्यसुद्धा सिद्ध होईल का नाही शंका आहे असं वाटतं. मृत्यूचं सत्य सिद्ध काय करायची गरज नाही, हजारो वेळा लाखो वेळा सिद्ध झालेलं आहे, आपल्याला कल्पना आहे. तेव्हा त्या बाबतीत काय करता येईल, एक त्याची वाट बघू नये, हे एक उपासनाच आहे. काही वाट बघू नये, विचार करू नये, फक्त त्याचं भान ठेवावं. एक चांगली उपासनेचा मार्ग आहे, त्याचं भान असावं. काय करायचं आहे त्यामध्ये फक्त मृत्यूचं भान ठेवायचं असतं. जेवायचं आहे, खायचं आहे, फिरायचं आहे, काय काय करायचं आहे, कुठे जाऊन यायचं आहे, संबंध आहे, तमकं आहे, मुक्तीचं फक्त भान आहे. ते असलं की ह्याचं स्वरूप बदलतं लगेच. मग आता किती गुंतायचं ठरतं, किती फिरायचं ठरतं, किती न फिरायचं ठरतं, काय करावं ठरतं, दिवस कसा घालवावा ठरतं, कसा घालवू नये ठरतं, काय पाहावं ठरतं, काय पाहू नये ठरतं लगेच, कारण मृत्यूचं भान आहे. त्याच्यासारखा मित्र नाही आणि खांद्यावर हात टाकून चालत असतो. तेव्हा कधी हाक मारली, वळलं की दिसू शकतो. तर समजा हाक मारलीच तर काय आहे, तर मला मग माझं ठरतं. मग आता माझे 2 तासच राहिले म्हटल्यानंतर जसं मनुष्य महत्त्वाचं काय असेल तसं ते जसं सांगतो तसं ते जीवन फक्त महत्त्वाचं असं होतं. जीवनातल्या ज्या गोष्टी आहेत रोजच्या त्या फक्त महत्त्वाच्या तेवढ्याच होतील, कारण भान आहे. म्हणून भान ठेवावं.
घाबरायचं किंवा भीतीचं कारण काही नाही. कारण का तर मृत्यूनं शरीर जातं. आणखीन एक समजूत म्हणून लक्षात ठेवा, मृत्यूने फक्त शरीरात जात असतं, ते पुन्हा मिळू शकतं, त्याची काय एवढी काळजी करायचं कारण नाही. आपण वस्तूची किती काळजी करतो, बात प्लॅस्टिकची वस्तू दुसरी आणू की असं म्हणत नाही का आपण. खरं सांगायचं तितकं म्हणणं एवढंच हे आहे. म्हणजे वरच्या पातळीवरून जरा विचार केला क्षणभर, मनाने जाऊन करायचा आपण आपल्याला काय जास्त आता जमणार आहे, पण एवढं जर करा विचार करायचा क्षणभर की काय प्लॅस्टिकची खेळणं, चमचे असतात, प्लॅस्टिकचे चमचे. चमचे आहे का, आता मी त्यावर काय बोलत नाही, पण एक मोठा गूढ विषय आहे. म्हणजे ते येतात कसे, जातात कसे, संपतात कसे, दिसत नाहीसे कसे होतात, काय त्याचं कळत नाही. मात्र जादूगारांचं काम सोपं आहे, पण चमच्याचं काम कठीण आहे. तर ते जे काय आहे ते प्लॅस्टिकचे चमचे असतात की नाही, तर ते त्या मुलांचं घेताना हे करताना कशात तरी कठीण पदार्थ तसं काही घातलं तर तो मोडतो. आपण म्हणजे एखादा रागवत असलं तर आपण म्हणतो काय त्याच्यात एवढं प्लॅस्टिकचंच होतं आणि तू दुसरा देऊ, एवढं त्याला कशाला मारता रागावता असं दुसऱ्याला तरी आपण सांगतो. तर कारण त्यांच्या घरातलं मोडलेलं असतं ना. तर असं होतं. तर मग आता काय करावं की एवढंच आपल्या मनाला सांगावं की काय तुला एवढं द्यायची काळजी पडली आहे, त्या टिकचं समजा म्हणतात दुसऱ्या वेळेत एवढं काय प्रॉब्लेम नाही, तो विकत तरी आणावा लागतो, त्याला काय करावं लागत नाही, दुसरी देण्याची यंत्रणा आहेच, मोफत मिळतो. आपण कुठे हा विकत घेतला आहे, नाहीच, मग तसं तोही मोफत पण मिळणार आहे, त्यामुळे त्याची काही चिंता करायचं कारण नाही. हे लक्षात ठेवलं की त्याचे हे नाही, ते अशुभताही नव्हे, त्यामध्ये ते एक नैसर्गिक घटना आहे असं लक्षात ठेवता येतं. तर हे सगळे मुद्दे लक्षात ठेवावे. तेव्हा आपल्याला एवढी त्याची आसक्ती का लागती, तर ती भीती का निर्माण होती मुळात, त्याची ती भीती निर्माण होती ती आसक्तीमुळे होती. जे हवं आहे आणि ते सोडायचं नाही आहे यापोटी खरं भीती उत्पन्न होते. नाही तर भीती उत्पन्न काय व्हायचं नाही, सोडायचंच आहे म्हटल्यानंतर त्याची काही भीती नाही, पण ते सोडायचं नसतं आपल्याला म्हणून त्याची आसक्ती आणि मग ती भीतीनं ते सगळं कार्यक्रम उत्पन्न होतो. विचारांनी सुद्धा मृत्यूबद्दल बोलायला लागलं तरी सुद्धा माणसं काहीतरी मेल्या अशुभ बोलू नको म्हणतात. संध्याकाळची वेळ, संध्याकाळच्या वेळी बोलला काय, रात्रीच्या वेळी बोलला का आपल्याला माहितीच आहे. पहाटेच्या वेळेला काय व्हायचं ते होतं, दुपारच्या वेळेला सुद्धा होतं, सकाळी होतं. वाटते माणसं ती बोलायला सुद्धा म्हटलं म्हणजे अस्वस्थता येते. हा ती काय अस्वस्थता येण्यासारखी गोष्ट आहे, एकच नैसर्गिक आहे. आणि त्याची वेळ, त्याचं काय काळ काय त्यानुसारच होते. आपण बघतोच आहे की काहीही करा तुम्ही, असं ठेवा तसा ठेवा, इथं ठेवा, ह्याला न्या, तिकडं लंडनला ऑपरेट करा, नाहीतर अमेरिकेत करा, नाहीतर इथे करा, टेबलवर जमायचं असेल तर जाईल. काय त्याचं आपण पाहतो, सगळ्या प्रकारच्या घटना आपण आपल्यासमोर घडत असतात. त्याची भीती बाळगण्यासारखं काही नाही, सहज फुकट पुन्हा मिळते. फक्त आपल्याला परत परत नको आहे, आपल्याला कळलं आहे काय आहे ते, म्हणून त्याचा आपण फक्त विचार करतो तेवढंच. तेव्हा हे जे काही परत परत ती जी आसक्तीचं जे कार्यक्रम आहे, तो कार्यक्रम कशात आहे तर अनेक टाकाऊ गोष्टी मनामध्ये जमा केलेल्या असतात. त्या टाकाऊ गोष्टीमुळं, जसं घरात टिकाऊ गोष्टींना जागा राहत नाही टाकाऊ गोष्टी गोळा केल्यामुळं, तसं झालेलं असतं. आपण जर ह्या टाकाऊ गोष्टी, खरं सांगायचं तर इच्छा आहेत, अपेक्षा आहेत, प्रतिमा आहेत, आपले वेगवेगळे बेत असतात. चांगले एखाद्या यात्रेला जाण्याचे बेत वगैरे ठेवू आपण बाजूला, मी ते काय हे करायला नको, पण अनेक बेत असतात. तमक्याचं तसं व्हावं, त्याला एकदा कळलं पाहिजे, तसं झालं पाहिजे एकदा, त्याला एकदा ते बरोबर तेव्हाच ते त्याला कळेल, त्याच्याशिवाय त्याला कळणार नाही वगैरे, असले जे काही बेत आहेत आपले, तर ते बेत असतात. असे कुरघोडीच्या कल्पना असतात कोणाकोणाच्या. त्याचं असं आहे, त्याच्यापेक्षा त्याचे 2 मजले, माझे 3 मजले, 1000 स्क्वेअर फूट, माझे 1500 स्क्वेअर फूट, हे आतली जे काही डोक्यात असेल, तर ते जे काही कुरघोडीच्या कल्पना असतात, हे सगळ्या टाकाऊ वस्तू आहेत, ते टाकून द्या. ते केलं की मोकळं होतं. त्यांनी ती आसक्ती जास्त वाढते. कारण का, हे जितके टाकाऊ वस्तू तितक्या मिळवण्याच्या धडपडी, तितक्या मिळवण्याचे प्रयत्न, तितकं हे सगळं वाढत जातं काम ते. आणि म्हणून ते पुढचे सगळे हे जे पुढे लिहिलं आहे की आपल्याला मृत्यूबद्दल उपासना जर करायची असेल तर पहिल्यांदा आधी टाकाऊ वस्तू काढून टाका. आपल्याला घरात मोकळं वारं जर खेळायला हवं असेल तर आपण सगळ्या दारं खिडक्या उघड्या टाकतो, सगळे हे रिकामे करतो, लॉफ्ट रिकामे करा, हे रिकामे करा, घरातल्या वस्तू टाकाऊ वस्तू टाकून द्या, काय असेल ते काढा, काय वरणेल टाका, द्या, घ्या, काय ते करा, पण ते मोकळं करा की ते हॉल मोकळा झाला तुमचा, काय घर मोकळं झालं, खोली मोकळी झाली. तसे मन मोकळं असं, ते म्हणजे मृत्यूचे साधन आहे. मोकळ्या मनानं मग मृत्यूला सहज सामोरं जाता येतं. तर त्याच्यासाठी उपासना हवी असेल तर उपासना याचा अर्थाचा शब्दाचाच अर्थ मूळ जवळ असण्याची क्रिया, म्हणजे मृत्यूची उपासना म्हणजे मृत्यू ही जी काही एक त्या संबंध कालामध्ये घडणारी एक छोटी घटना आहे, एखाद्या मिनिटाची, एखाद्या काही क्षणाची घटना आहे, तिच्या जवळ मनाने सतत असणं.
उपासना आहे तिची ना. त्यामुळे उपास्याची आणि उपासकाची जशी जवळचा संबंध असतो. एक राम आहे समजा, आपले काही कृष्ण आहे, तर ते आपल्या अगदी हृदयामध्ये असते. तसेच मृत्यूचं हृदयामध्येच पाहिजे. इथे तो आहे, इतका जवळ आहे असं वाटला पाहिजे. तो ज्याला मित्र वाटला त्याला उपासना करता येईल. ज्याला त्याची भीती वाटते त्याच्याकडनं उपासना होत नाही. झाली तर भीतीपोटी होती, येऊ नकोस म्हणून होती. आपलं तर म्हणणं आहे की काही नाही, त्याला केव्हायचं तिने यावं. आपल्याकडे देवाला पण येऊ नकोस म्हणतो का? नाही, देवाला म्हणतो केव्हाही तुझं स्वागत आहे, कारण का तो देव आहे. हा देवाचाच आहे, हा दुसरा देव आहे. उलटा हा आपल्याला सोडवणारा देव आहे. काय आता नाही शरीरामध्ये, तर ती सगळं सोडवणारा तो देव आहे. त्यामुळे केव्हाही यावं अशी त्याची उपासना आहे. तेव्हा आणि याला काय सोपं काय, विचारगीता एक आपल्याकडे आहे, आपण सहज चाळत जा. त्यामध्ये खूप काम करून ठेवलेलं आहे. तर त्यात जे श्वासाचं सांगितलं आहे ते खरं आहे. श्वास श्वास पे हार बजो, ते जे म्हटलं आहे ना ते अगदी खरं आहे. व्यथा श्वास खोय, प्रत्येक श्वासावर नाम घेत असावं. ज्याला मृत्यूची उपासना करायची आहे प्रत्येक श्वासावर नाम घेत असावं. कारण धोका त्या दोह्यामध्ये जो पुढे सांगितलं आहे तो महत्त्वाचा आहे. श्वास बिराना पाहुणा, आना होय न होय असं आहे. तर शेवटी पाहुणा आहे म्हणून जगलो. पाहुणा एक दिवशी गेला आणि परत नाही आला. एक दिवशी म्हणजे एका क्षणी. श्वास बिराना पाहुणा, आना होय न होय. एखादा पाहुणा परत नाही आला तर, तसं तो श्वास परत नाही आला तर. त्यामुळे आलाय तोपर्यंत नाम घेतलेलं बरं, जातोय तर नाम घेतलेलं बरं. परत नाही आला तर काळजी नाही राहणार, कारण जातानाही घेतलं होतं, आला होता त्यावेळी घेतलं होतं. त्यामुळे आपलं काम झालेलं आहे. तर किती वर्ष मिळाली आणि किती नाही मिळाली काय काळजी करायचं कारण आहे. काय 10 वर्ष जगलं म्हणजे सार्थक होतं, 100 वर्ष जगलं म्हणजे सार्थक होतं असं काही नाही. त्यांचं ही महान मानव आहेत, त्यांचं 20 वर्षात 21 वर्षात सार्थक होतं. तर आपलं काय नाही होणार. आपलं होईल 50ला होईल, 40ला होईल, 70ला होईल, कधी पण होईल. पण वृथा श्वास म्हणतं खोय, श्वास घालवणार नाही मोकळा. तो माझा देवाच्या नामात गुंफलेला आहे. काय स्वामींचं नाम असेल, काय दत्ताचं असेल, काय असेल ते आपलं त्याच्यात गुंफलेलं आहे. ते हा मृत्यूची जी उपासना असेल तर श्वासाशी आपलं नाम गुंफलेलं असणं म्हणजे कुठल्याही श्वासाला ज्या वेळेला तो जाणार त्यावेळेला त्याच्याबरोबर आपल्याबरोबर देव आपण सगळं आनंदात सगळे यात्रा आहे. तर असं होऊ शकतं. यासाठी वृथा श्वास म्हणतं खोय हे लक्षात ठेवलं. श्वास श्वास पे हार बाजू. तेव्हा कोणाला त्रास न होता वगैरे असं ज्या आपल्या देवाच्या इच्छेनुसार, आपल्या इच्छेनुसार पेक्षासुद्धा मृत्यू यावा असं वाटत असेल तर हे करावं. आणि खरं सांगायचं तर उपासना म्हणजे जसं देव जागा ठेवण्याचे प्रयत्न करतो. उपासना म्हणजे देव जागृत ठेवण्याचे प्रयत्न. साध्या भाषेमध्ये काय तर देव जागृत ठेवण्याचे प्रयत्न म्हणजे उपासना. कोणी ते काकड्याने करतो, कोणी यांनी करतो, कोणी प्रार्थना करून करतो, कोणी दर्शन घेऊन करतो. सकाळी उठली की पहिल्यांदा देवाचं दर्शन घेतलं किती बरं वाटतं माणसाला. विश्वनाथा थोर मन घडवी देवाचे दर्शन आहे आता आहे आपल्या अभंगात. तर तसं आहे, त्याला सतत ते दर्शन होत असलं म्हणजे उपासना होतं. तर वेगळी उपासना करावीच लागत. नावसमोर देवाचं तुम्ही जर देव जर गप्पाच मारता आहात, असं जर बसलेले आहात, असा सहवास आहे तुम्हाला, आता आणखीन काय उपासना काय करायची असते कुणाची, काय गरजच नसते. पण इतकं प्रेम आणि इतकं सान्निध्य लागतं ते लाभावं असं तऱ्हेनं राहणं म्हणजे उपासना. मग तशी ती मृत्यूची उपासना आहे. तर तोही असाच तऱ्हेनं मित्र म्हणून राहू शकतो. त्याच्या इतका खात्रीचा विश्वासू, सतत बरोबर राहणारा असं मित्रच नाही दुसरा. त्यामुळे सर्वोत्तम मित्राचं स्थान दिलं आणि सर्वोत्तम हितकर्त्याचं स्थान दिलं की मृत्यूची खरी उपासना होते. त्या दृष्टीनं आपण विचार करावा. वेळ झाला आहे त्यामुळे थांबतो. सद्गुरुनाथ महाराज की जय. विस्तारी थोडे मनुजा, मन विस्तारी थोडे मनुजा, देव सोय राखरी मनुजा, देव सोय राखरी. मन विस्तारी थोडे मनुजा, मन विस्तारी थोडे मनुजा, देव सोय राखरी मनुजा, देव सोय राखरी. स्वार्थ
कोशात निरंतर, स्वार्थाच्या कोशात निरंतर, जगाकडून सुख हवे जन्मभर, जगाकडून सुख हवे जन्मभर, जगती वाटे मीच बरोबर, जगती वाटे मीच बरोबर, प्रतिक्षणी का स्वतःस घेशी, प्रतिक्षणी का स्वतःस घेशी, अशांती रे पदरी, अशांती रे पदरी, मनुजा देव सोय राखरी, मनुजा देव सोय राखरी. भावशून्यता तशा वासना, भावशून्यता तशा वासना, अहं पूर्तीच्या कृती कल्पना, अहं पूर्तीच्या कृती कल्पना, किती करी तू जगी वल्गना, किती करी तू जगी वल्गना, फूल मृत्यू पलीकडे तयानच, फूल मृत्यू पलीकडे तयानच, किंमत देवा खरी, किंमत देवा खरी, मनुजा देव सोय राखरी, मनुजा देव सोय राखरी. मनुष्यत्व ही झेपण साधी, मनुष्यत्व ही झेपण साधी, क्षुद्रपणाची टाक उपाधी, क्षुद्रपणाची टाक उपाधी, देव कार्य ही घेई संधी, देव कार्य ही घेई संधी, मना तारुणी नेई दीना, मना तारुणी नेई दीना, जनात से उद्धरी, जनात से उद्धरी, मनुजा देव सोय राखरी, मनुजा देव सोय राखरी. मन विस्तारी थोडे मनुजा, मन विस्तारी थोडे मनुजा, देव सोय राखरी, मनुजा देव सोय राखरी, मनुजा देव सोय राखरी. जानकी जीवन स्मरण जय जय राम.